जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। छत्रपती करायचं काय? खाली डोकं वरती पाय, महाविकास आघाडीचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, गलिच्छ राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचं करायचं काय? हाय हाय शरद पवार, हाय हाय संजय राऊत, हाय हाय संजय राऊत, हाय हाय उद्धव ठाकरे, हाय हाय नाना पटोले, हाय हाय महाविकास शिवाजी जय शिवाजी, जय 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 शिवाजी। मालवण प्रकरणानंतर आता संपूर्ण राज्यभर हे मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली। आज महाविकास आघाडीचं जे आहे ते सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन होतंय, तर नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधात जे आहे ते निषेध आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाथर्डी फाटा या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आंदोलन करताय आज महाविकास आघाडीचं देखील आंदोलन आपण बघितलं असेल की मागच्या ह्या 4-5 दिवसापासून जी मावळमध्ये घटना घडली, नक्कीच आज त्याच्या वेदना महाराष्ट्रभरामध्ये नाही तर संपूर्ण देशभरातल्या सगळ्या जनतेला आहे। कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं कुलदैवत आहे। आज आपण त्यांच्या आशीर्वादाने आज या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण लोक जगत आहोत। पण जी घटना घडलेली आहे त्याचं ज्या पद्धतीने महाविकास आघाडीकडनं राजकारण केलं जात आहे हे अतिशय चुकीचं आहे। ह्या विषयाबद्दल आपल्या देशाचे प्रधानमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, सगळ्यांनी माफी मागितलेली आहे। नक्कीच ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करायचे सुद्धा आदेश महाराष्ट्र राज्य सरकारकडनं देण्यात आलेले आहे। माझं एवढंच सांगणं आपल्या महाविकास आघाडीच्या लोकांना आहे, नेत्यांना आहे की ह्या महाराजांच्या विषयावर राजकारण करता कामा नाही। कारण की आज ते आपले कुलदैवत आहे। या विषयावर जे गलिच्छ राजकारण जे चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर होते, त्यांनी देखील या संपूर्ण प्रकारानंतर माफी देखील मागितली। तेच मी आधी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे। आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतः माफी मागितलेली आहे। हे असून सुद्धा ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते हे याच्यावर गलिच्छ राजकारण करू लागलेले आहे आणि आज जर ह्या लोकांना इतकं ह्या विषयाचं अशा पद्धतीने राजकारण करायचं आहे तर 2020ला जे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असताना कमलनाथने जे रात्री तिथे 12 वाजता जाऊन जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने हटवला, मग त्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते कुठे गेले होते? त्यावेळेस त्यांची शिवभक्ती नव्हती का? आज फक्त याचं काहीतरी राजकारण झालं पाहिजे, येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचा कसा फायदा करून घेता येईल म्हणजे तिथे राजकारण झालं आणि फक्त त्या गोष्टींसाठी जर महाराजांच्या विषयाला हे लोक राजकारण करत असतील तर नक्कीच आमच्या वतीने त्यांचा धिक्कार आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार सीमा हिरे देखील आहेत। ताई, सरकारने या संदर्भात जी आहे ती कारवाई केली जाईल, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे देखील आदेश काढले आहेत। आपण सत्तेमध्ये आहात, काय नेमकं सांगा? मालवणमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला आणि दुर्दैवाने याच्यावर राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे महाराष्ट्रभर निषेध आंदोलन करत आहोत। आपण बघितलं असेल, बदलापूरची घटना असेल, कुठलीही घटना असेल, परंतु कोणत्याही गोष्टीचं राजकारण करायचं आणि चुकीचा प्रचार करायचा असं महाविकास आघाडीचं धोरण आहे। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले। मला वाटतं याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु हे गलिच्छ राजकारण यांनी थांबवलं पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी काय आवश्यक आहे ते त्यांनी बघितलं पाहिजे। नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते निषेध आंदोलन सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर राज्य सरकारने देखील दोषींवर कारवाई केली जाईल असं देखील सांगितलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी जाहीर माफी देखील मागितली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या ज्या काही नेत्यांनी या संदर्भात राजकारण सुरू केले ते गलिच्छ राजकारण आता थांबवलं गेलं पाहिजे, याच्या निषेधार्थ आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी आज निषेध आंदोलन केलं जात आहे।
कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।